कॅमेरा काही इज्जत बिजत आहे की नाही. याला खाण्यासाठी दुसरे मासे येणार आणि डायरेक्ट त्या गळामध्ये अडकणार. मिशो प्रोडक्ट ना. असल्यामुळे इकडे शक्यतो जाऊ नये नवीन माणसांनी, आणि आम्ही तर कधी जात पण नाही. चलो चलो. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे दुसरा तिसरा दिवस, माहीत नाही कोणता दिवस आहे तो, पण आता मी चाललो आहे समुद्रावर. आम्ही चाललो आहेत मासे पकडायला. हा बघा आमचा बंधू इकडे काहीतरी करत होता, पाणी देत होता झाडांना. आणि माझ्यासोबत माझी भाची आहे. भाची हाय कर, हाय. हां, तर मागून जिजू वगैरे येत आहेत, अजून बच्चे पार्टी येते मागून, आणि आम्ही थोडं पुढे चाललो आहे. आणि बघूया आपण पुढे तिकडे काय मजा करणार आहोत. बघा मित्रांनो, हे आमच्या गावातील म्हणजे आमच्या मीठमुंबरी गावातील ही आंब्यांची बाग. आणि हे असे रस्त्याच्या कडेलाच आंबे लागतात. सध्या आंबे नाही आहेत, कारण मे महिन्यामध्ये सगळे संपून गेले नाही ना बाय, सगळे संपून गेलेत ना, कायच राहिले नाही ना, आपल्याला पण खायला नाही ना, आम्हाला कायच खायला नाही मिळाले आंबे. आणि कैरी पण नाही भेटले ना बघायला आपल्याला. बघ ना यार, सगळे संपून गेले. कंपनी येते, चला. वॅगनर आपली गेले पुढे, तिकडे आपली अर्ध कुटुंब तिकडे आहे. आणि हे बघा आमच्या गावातील निसर्ग सौंदर्य, आंब्यांची झाडं, आंबे. पण सध्या आंबे नाही आहे त्या झाडांना, कारण लेट झाले आम्हाला गावी यायला. आंबे सगळे संपून गेलेत. तुम्हाला खोटं वाटत असेल, पण एक पण आंबा पडलेला पण दिसत नाही आहे कुठे. उजव्या बाजूला आपण विठ्ठल रखुमाईचं मंदिर, जे आपल्या ब्लॉगमध्ये नेहमी दिसतं आणि आता पण दिसतंय. आणि लेफ्ट साईडला हा असमंत समुद्र, जो अरबी समुद्र आहे आपल्या जगातला, तो आमच्या समुद्रकिनाऱ्याला लाभलेला आहे. इथे पवनचक्क्यांचा व्ह्यू आणि खाली बंदराचा व्ह्यू. हे हाय करा. थकलेले आहेत सगळे थकलेली मंडळी. आमची बाई फक्त एकदम काय होतं त्याला, तंदुरुस्त आहे, ॲक्टिव्ह. बाकी सगळे थकलेले आहेत ना बाय. मग इकडे कॅमेरा काही इज्जत बिजत आहे की नाही. आजा मेरे भाई इधर आ. अरे मेरे भाई इधर आ. चल मित्रांनो, आपण आलो आहे बघा, हा आपला तारामुंबरीचा ब्रिज आहे. आणि इथे समोरच विठ्ठल रखुमाईचं मंदिर. आणि इथे आपली कांदळवनाची सफारीची बोट, कांदळवन सफारीची बोट. आणि आमची भाचे मंडळी ही छोटी. ए बाबू हाय कर, इधर हाय करा. आणि हे दाखव जरा आता मच्छीचा. बघा, हे मच्छी पकडायचं साधन. आणि हा एक आमचा मोठा भाचा. हे बघा, हे असं मस्त उपकरण आहे, मध्ये खाऊ टाकायचं खेकड्यांसाठी. मग खेकडे आतमध्ये जाणार. खेकडे मासे पण जातील ना रे, मासे जातील की नाही डाऊट आहे. आणि ही एक मच्छी पकडायची फिशिंग, काय बोलतो त्याला, फिशिंग रॉड आहे. एकदम असं आधुनिक पद्धतीची फिशिंग रॉड आहे. हे फिश असतात. हा फिश याला अडकवायचा, आणि याला खाण्यासाठी दुसरे मासे येणार आणि डायरेक्ट त्या गळामध्ये अडकणार. आतापर्यंत किती मासे पकडलेत आपण? आतापर्यंत 7-8 पकडलेत. 7-8 माशांचा आपल्याला काय होतं त्याला सक्सेस मिळाले. अनुभव आहे. 7-8 वर्षात 7-8 मासे पकडलेत. सुंदरसा नजारा आपल्या मीठमुंबरी गावातला आणि तारामुंबरी गावातला, कारण हे दोघांचा संगम आहे. ह्या जो मिडल पॉइंट आहे तो इथे मीठमुंबरी, समोर ही आपली पूर्ण मीठमुंबरी आणि ही पूर्ण तारामुंबरी, आणि ह्या दोघांना जोडणारा ब्रिज. हे टाईड बनत आहे, राईड नाही. नाही, आता जाताना चांगली आहे एकदम व्यवस्थित. तेव्हा वरती आणशील ना तेव्हा. मिशो प्रोडक्ट ना. मम्मी बघा मामा कसा एकदम हळूहळू गेला बघा. आता हळूहळू हे बघ कोळंबीसाठी इले बघ एवढे जण.
अरे यार तो बघ कोळंबीच्या नादात काय खातं बघ तो डायरेक्ट धागोच खाऊ लागलो हा, कोळंबीच्या नादात. काही खाती बसली आले 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 मासे तर आले मासे आले टाकलं का त्याच्यात? हा. मित्रांनो हा बघा आमचा मीठमुंबरीचा समुद्र आहे. संध्याकाळच्या वेळेस किती सुंदर दिसतोय आणि वेगळे थोडेसे टुरिस्ट पण जमा झालेत आणि मी चाललोय आमच्या अर्धवट राहिलेल्या मच्छीमाराच्या कामासाठी. हे बघा तुंगूस वगैरे आणलेत हे आणि खाली सँडविच आहेत. समुद्राच्या लाटा बघा कशा मस्त खवळल्यात. बघा असे 2 पार्ट तयार झालेत, कोलगट पार्ट आणि हा वरचा पार्ट. त्याचा रिझन आहे इच्छा गावात. आता बघा हा जो पार्ट आहे ना हा का तयार होतो हा मला पण नाही माहिती. अहो मी बरोबर जेव्हा हे दाखवायला येतो तेव्हाच बरोबर मोठी लाट येते. नुसतं बोल रहा है समुद्र के दूर रहे लांब राहायला सांगतोय किनाऱ्यापासून. आपण त्याची रिस्पेक्ट ठेवूया आणि थोडंसं लांबच राहूया पाण्यापासून. कारण संध्याकाळची वेळ असल्यामुळे उगाच तरी गडबड नको. हा जो पार्ट आहे इकडे इकडच्या लाटा आणि इकडच्या लाटा अशा मिक्स होतात तेव्हा इकडे मिडल साईडला करंट तयार होतं. जर कोण माणूस गेला मध्ये तर अडकण्याची शक्यता जास्त असते जास्त. त्याच्यामुळे तिकडे शक्यतो जाऊ नये नवीन माणसांनी. आणि आम्ही तर कधी जात पण नाही कारण कशाला उगाच जीव एकच आहे, आयुष्य एकदाच मिळतं. उगाच तरी छोट्याशा चुकीमुळे वांदे नको. कीड असल्यामुळे तरी पण आम्ही म्हटलं सगळे सुरक्षा रक्षकांना बोलवून ना उतरून प्रयत्न करूया असं म्हटलं. या ठिकाणी मीठमुंबरी समुद्रात पोहण्यासाठी गेले असता या ठिकाणी एक दुर्घटना घडली. ते पोहता पोहता बुडत असल्याचं नजीकचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना दिसून आले आणि त्यांनी ताबडतोब 3 होड्यांच्या साहाय्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. याची ब्युटी बघा ब्युटी. आणि हा आपला तारा मुंबरीचा ब्रिज आणि बॅक साईडला विठ्ठल रखुमाईचं मंदिर. हे तारा मुंबरीचं बंदर. हे बघा हे वाला जिथे आपण मागाशी फिशिंग करत होतो ते वाला हे बंदर. आता बघा यांना काय सक्सेस मिळते का? तिकडे तर काय मासे सापडले नाहीत. आता बघा हे नवीन टेक्निक यूज करतात आहेत. नवीन गड शोधून आणले यांनी, त्यामध्ये काय सापडतं का बघूया.